हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आणि SM क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण सेट आणि नेट परीक्षेची तयारी, पेपर 1 आणि पेपर 2ची कशी करायची आणि परीक्षेची योजना म्हणजेच अभ्यासाची सुरुवात कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनातून आपण मागील काही दिवसापासून चर्चा करत आहोत. त्यामध्ये आपण पेपर 1 संदर्भात बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे. घटकावाईज प्रश्न कसे विचारले जातात, अभ्यासक्रम काय आहे हे सर्व पाहिलेलं आहे. आज आपण थोडं पुढे जाणार आहोत. पेपर 2 मधील अर्थशास्त्र हा जो विषय आहे, इकॉनॉमिक्स, त्या विषयासंदर्भात अभ्यासक्रम काय आहे, प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात यावर आपण आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बघा, अर्थशास्त्र या विषयाच्या नावावरूनच आपल्याला बऱ्यापैकी ओळख होते. आपलं घरगुती स्वतःचं अर्थशास्त्र म्हणजे एका कुटुंबाच्या म्हणजेच खर्च आणि कमाई यापासून सुरू होणारं अर्थशास्त्र हे राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कधी आणि कसं जातं याचा समग्र अभ्यास पण आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीनं या विषयामध्ये करायचा आहे. आपण ज्यावेळेस या विषयावर प्रश्न किती विचारले जातात, कसे विचारले जातात, अभ्यासक्रम काय आहे हे पुढे बघणार आहोत. एकंदरीत 100 प्रश्न 200 गुणांसाठी या पेपरवर विचारले जातात. तसं पाहिलं तर आपलं MA किंवा BA याच विषयातून झालेलं असतं. मात्र आपण फक्त अकॅडमिक पुरताच अभ्यास केला जातो. परीक्षेच्या दृष्टिकोनातून सेट परीक्षा समोर ठेवून आपण कधी या विषयाचा अभ्यास केलेला नसतो. मात्र आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या अँगलनं हा अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. बघा, याचा अभ्यासक्रमाचा कोड आहे 15. यामधील पहिला जो घटक आहे सूक्ष्म अर्थशास्त्र, ज्याला आपण मायक्रो इकॉनॉमी असं म्हणतो. मायक्रो म्हणजे काय? सर्वात छोट्या छोट्या बाबींचं, जसं की ग्राहक वर्तनाचा सिद्धांत. ग्राहक, बघा, आपण जर पाहिलं तर मार्केटमध्ये आता जर पाहिलं 1 महिन्यापासून टोमॅटोचे भाव वाढले. का वाढले बरं ते भाव? ते म्हणजेच मायक्रो इकॉनॉमी. म्हणजेच कारण की उत्पादन घटलं आणि मागणी वाढली, म्हणजेच ते भाव गगनाला गेलेले आहेत. त्यामध्ये त्याला आपण काय म्हणतो? ग्राहक वर्तनाचा सिद्धांत. त्यानंतर उत्पादन आणि खर्चाचा सिद्धांत. आपलं उत्पन्न किती आहे? जसं एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न असेल 50,000 मंथली, तर त्याचा खर्च किती होणं अपेक्षित आहे? जास्तीत जास्त 40-45 पर्यंत. त्यानंतर जोखमीकडील अनिश्चित वृत्ती, अंतर्गत निर्णय घेणे. त्यानंतरनं ज्या बी अर्थशास्त्रज्ञांनी ज्या थेऱ्या मांडलेल्या आहेत तर त्या गेम्स थेरी, गैरसहकारी खेळ, बाजार संरचना, बाजार कशा पद्धतीनं आहे, त्याची संरचना कशी उभा केली जाते. त्यानंतर घटक किंमत कशा पद्धतीनं असते, घसारा काय आहे. त्यानंतर सामान्य समतोल विश्लेषण, समतोल कशा पद्धतीनं साधला जातो, कल्याणकारी अर्थव्यवस्था नेमकी काय आहे. या सर्व संकल्पना ह्या पहिल्या घटकावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. पुढचा जो घटक आहे तो आहे स्थूल अर्थशास्त्र किंवा समग्र अर्थशास्त्र. ज्या पद्धतीनं आपण काय करतो, एखादी गोष्ट खरेदी करण्यासाठी, आता मला एक पेन खरेदी करायचा आहे तर त्याची किंमत आपण विचारत असतो बाजारामध्ये 5 रुपये किंमत आहे. मात्र ज्यावेळेस आपण एका पेनाचा विचार करतो ते झालं मायक्रो, म्हणजे एका गोष्टीपासून अनेक पेनं. म्हणजेच आता मला 100 पेनं किंवा एखाद्या दुकानदाराला अनेक वस्तू खरेदी करायची असतील तर त्यावेळेस तो समग्र म्हणजेच अनेक क्वांटिटीमध्ये तो खरेदी करत असतो. स्थूल अर्थशास्त्र म्हणजेच समग्र. आपण काय केलं, मायक्रो इकॉनॉमीमध्ये फक्त एका कुटुंबाचं उत्पन्न पाहिलं की त्याचा खर्च किती आहे आणि त्याला इन्कम किती आहे. मात्र स्थूल उत्पन्नामध्ये एका कुटुंबापासून राज्याचं उत्पन्न, त्यानंतर देशाचं उत्पन्न, त्यानंतरनं प्रत्येक देशाची तुलना उत्पन्नाची, त्यानंतर जागतिक लेवलला सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे. जसं आपण आत्ता सध्याला आपण जर पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावर भारताची अर्थव्यवस्था आहे. अशा सर्व अर्थव्यवस्थेचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यामध्ये उपभोग कार्य, गुंतवणूक कशा पद्धतीनं केली जाते, ते विदेशी गुंतवणूक, त्यानंतर देशांतर्गत गुंतवणूक, IS मॉडेल, LM मॉडेल, त्याचा दृष्टिकोन, महागाई, त्याचं व्यवस्थापन, हे आपल्याला 2ऱ्या घटकामध्ये यावर प्रश्न विचारले जातात. स्थूल अर्थशास्त्र किंवा आपण त्याला समग्र अर्थशास्त्र म्हणतो. त्याच्या पुढचा घटक 3रा
सांख्यिकीय आणि अर्थमिती. आता आपल्याला काय करावं लागतं, जे आपण उत्पन्न सूक्ष्म असेल किंवा स्थूल असेल ते आपण सांख्यिकीय पद्धतीनं, जसं मी सांगितलं की एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न आहे 50,000, तर एकंदरीत त्या गावामध्ये किती कुटुंब राहतात, तर ते आपल्याला काय करावं लागेल, सर्वांची तुलना करण्यासाठी सांख्यिकीय म्हणजे संख्याच्या स्वरूपामध्ये ते मांडावं लागेल. त्याला आपण सांख्यिकीय अर्थमिती म्हणतो. त्यासाठीचे संभाव्यत, आता आपण जर प्रत्येकच कुटुंबाचं उत्पन्न आपण प्रत्येक घरी जाऊन विचारू शकतो का, नाही. आपल्याला काय करावं लागतं, अंदाज काढावा लागतो की एका कुटुंबाचं उत्पन्न 50,000 आहे, असे एखाद्या गावामध्ये किती कुटुंब आहेत, त्यानुसार 50,000 सरासरीनं त्याचं उत्पन्न सांख्यिकीय संभाव्यता सिद्धांतानुसार आपल्याला मांडता येतं. आता संभाव्यतेचा संकल्पना नेमकी काय आहे, त्याचं वितरण काय आहे, क्षण काय आहे, केंद्रीय मर्यादा काय आहेत, त्यानंतर सॅम्पलिंग कशा पद्धतीनं निवडलं जातं, नमुना वितरण काय आहे, सांख्यिकीय निष्कर्ष कशा पद्धतीनं काढले जातात, त्यानंतर हे सर्व या तिसऱ्या घटकामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. या तिसऱ्या घटकावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. आपण जर पाहिलं तर आपण प्रत्येकच संकल्पना सविस्तर म्हणजे पूर्णच आपण पहिल्याच एवढ्याच लेक्चरमध्ये पुढचा घटक आहे 4था गणितीय अर्थशास्त्र. आता आपण ज्या संकल्पना अभ्यासलेल्या आहेत अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून, ते स्थूल अर्थशास्त्र असेल, समग्र अर्थशास्त्र असेल, तर त्या आपल्याला गणितीय संचामध्ये त्याचं काम कशा पद्धतीने चालतं, जसं आपण काय म्हणतो अंदाज बांधतो बघा, किंवा आपण वेगवेगळ्या ज्या अर्थशास्त्रीय ज्या संस्था आहेत त्या संस्थेचे अंदाज की भारताची अर्थव्यवस्था या वर्षामध्ये इतकी वाढणार आहे किंवा इतक्या स्थानावर असणार आहे, ते कशा आधारे, तर ह्या गणितीय संच, कार्य आणि सातत्य जर याच पद्धतीनं जर विकसित होत गेली तर कधीपर्यंत ती पहिल्या 3 मध्ये किंवा दुसऱ्या स्थानावर असेल, पहिल्या स्थानावर असेल, हे या गणितीय अर्थशास्त्रातून आपल्याला समजून येत असतं. त्यामध्ये हे सर्व कॅल्क्युलेशन असतील आणि ते सर्व मॉडेल्स असतील, त्यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात. आपण जर पाहिलं तर या विषयामध्ये पेपर क्रमांक 2 मध्ये जे प्रत्येक विषयामध्ये एकूण 10 घटक असतात, तर त्या 10 घटकामध्ये प्रत्येक घटकावर 10 प्रश्न 20 मार्कासाठी विचारले जातात. आता पुढचा जो घटक आहे तो 5वा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजेच आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं, सूक्ष्म, स्थूल, त्यानंतरनं त्याचं काम म्हणजेच गणितीय अर्थशास्त्र, आणि त्याच्या पुढे म्हणजे त्याच्या पुढची पायरी आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र. आपण जर पाहिलं तर आपण ज्यावेळेस आपल्या घराच्या अर्थशास्त्रापासून देशाच्या, जगाच्या अर्थशास्त्रापर्यंत गणितीय मॉडेलद्वारे त्याचं विश्लेषण करतो, त्यावेळेस आपल्याला आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा आढावा किंवा अंदाज बांधता येतो. की जसं आपण पाहतो ना की बातमीमध्ये आपण ऐकतो की या देशाचं विकास इतक्या पद्धतीने या गतीनं गतीनं चालू आहे, कोणत्या गतीनं चालू, हे आपल्याला कशातून कळतं, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातूनच. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार असेल, त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापाराची मूलभूत संकल्पना, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे जे कायदे आहेत ते, त्यानंतर अपूर्ण स्पर्धा, आंतरराष्ट्रीय व्यापारामधील जी स्पर्धा आहे त्यानुसार कशा पद्धतीनं एखादं देशाची अर्थनीती इतर देशांना कशा पद्धतीनं सहकटाक्षेप देत असते. त्यानंतर जे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातील जे गॅट करार असेल, त्यानंतर WTO करार असेल, त्यानंतर प्रादेशिक व्यापार संघटना असतील, त्यांचं काम कशा पद्धतीने चालतं, यावर ह्या 5व्या घटकामध्ये प्रश्न विचारले जातात. 10 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत 20 मार्कांसाठी. पुढचा जो घटक आहे तो 6वा सार्वजनिक अर्थशास्त्र. आता आपण बघितलं भारताची सार्वजनिक वाहतूक असेल, भारताचं सार्वजनिक दळणवळण असेल, त्यानंतरनं सार्वजनिक वितरण प्रणाली असेल, जसं आपण रेशनिंग म्हणतो, हे सर्व कशा पद्धतीनं, तर ते पण निश्चित एका मार्गानं चालत असतात, त्याला आपण सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणतो. बाजारातील अपयश, उपचारात्मक उपाय काय केलेले आहेत, बाजारातील नियम कशा पद्धतीनं ठरवले जातात. जसं बघा टोमॅटोचे भाव वाढले, त्यानंतर काय केलं, केंद्र सरकारने टोमॅटो खरेदी केले आणि ते मध्यमवर्गीयांना परवडेल अशा भावामध्ये विकाय चालू केलं. आता रेशनिंग आपण जर पाहिलं, जे खाद्यधान्य आहे ते काय केलं जातं, सर्वांना म्हणजेच गरिबांना पण ते मिळावं यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था कार्यरत आहेत. त्यानंतर सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च, गैरप्रगतिशील कर, त्यानंतर जे आपण
बाजारातील नियमन, हे सर्व यावर आपल्याला वित्तीय धोरण कशा पद्धतीनं देशाचं ठरवलं जातं, राज्याचं ठरवलं जातं, हे सर्व आपल्याला सार्वजनिक अर्थशास्त्र या 6व्या घटकावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतरनं पुढचा जो घटक आहे 7वा, तो आहे पैसा आणि बँकिंग. आता आपण काय केलं, एखाद्या उद्योगांमध्ये किंवा एखाद्या शेतकऱ्यानं किंवा एखाद्या नोकरदार व्यक्तीनं पैसा कमवलेला आहे, तर तो पैसा कशा पद्धतीनं तो परत बाजारामध्ये उपलब्ध केला जातो, बँकिंगच्या स्वरूपामध्ये. पैसा आणि बँकिंग, पैसे पुरवठ्याचे घटक आपण जर पाहिलं, सरकारी, त्यानंतर गैरसरकारी, सेंट्रल बँका, कमर्शियल बँकिंग, चलनविषयक धोरण आणि साधने. जसं आपण पाहिलं, चलनविषयक धोरणाचा एक भाग म्हणून काय केलं होतं, जे नोटबंदी केली होती बघा, ते एक त्याचं चलनविषयक धोरणाचाच एक पार्ट होता. त्यानंतर बिगर बँकिंग वित्तीय संस्था, जसं खाजगी सावकारी असेल, त्यानंतर भांडवली बाजार. जसं आता मला एखादा उद्योग सुरू करायचा आहे, तर मी काय करतो, बँकेकडून भांडवल घेतो आणि माझा उद्योग सुरू करतो. त्यानंतरनं त्याचं नियमन कशा पद्धतीनं चालतं, या घटकावर आपल्याला एकंदरीत 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. ओके, पुढचा घटक 8वा, आर्थिक वाढ आणि विकास. बघा, आर्थिक वाढ आणि विकास यामध्ये आपण सिक्वेन्सली जर पाहिलं, मायक्रो इकॉनॉमिक पासून समग्र इकॉनॉमिक्सपर्यंत, त्यामध्ये आपल्याला आर्थिक वाढ कशा पद्धतीने, आपण म्हणतो की भारताचं अर्थव्यवस्था किंवा दरडोई उत्पन्न वाढलेलं आहे, ते कशा पद्धतीनं ठरवलं जातं, आर्थिक वाढ कशा पद्धतीने होते आणि आर्थिक विकास. बघा, आर्थिक वाढ वेगळं आणि विकास वेगळं, हे दोन्ही पण संकल्पना वेगळ्या आहेत. त्या संकल्पना काय आहेत, आर्थिक विकासाचे साधने कोणकोणते आहे. ॲडम स्मिथ जे शिक्षण अर्थतज्ञ आहेत, त्यांनी जे सिद्धांत मांडलेले आहेत आर्थिक विकासासंदर्भातले, त्या सिद्धांतावर बी पर्टिक्युलरली आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जास्तीत जास्त ॲडम स्मिथ यांनी जे अर्थशास्त्रीय सिद्धांत मांडलेले आहेत आर्थिक वाढीसंदर्भात, विकासासंदर्भात, त्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आर्थिक वाढीचे मॉडेल्स, हॅरोल्ड डोमर मॉडेल, सोलो मॉडेल, त्यानंतर तांत्रिक प्रगती कशा पद्धतीने होते, आर्थिक विकासाचे निर्देशांक, HDI, SDGs, त्यानंतर गरिबी आणि असमानता, तिची संकल्पना काय आहे, त्यावर आपल्याला या घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पॉईंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. बघा, पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्या आपण जर पाहिलं, तर यापूर्वी जे पण आपण अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजे वाढ होतोय, विकास होतोय आर्थिकदृष्ट्या, मात्र आपण पर्यावरणापासून दूर जातोय. पर्यावरण म्हणजे आज आपण पाहिलं तर प्रत्येक कंपन्या, ज्या खाजगी कंपन्या आहेत, त्यांना एक निर्देश दिलेले आहेत की तुम्ही हरित एवढे झाडं लावायचे, त्यावेळेस तुम्ही एवढं प्रदूषण करू शकतो. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं, विकसित देश विकसित होत गेले आणि त्यांच्यामुळं जे पर्यावरणामध्ये असमतोल निर्माण झाला आणि त्याचा फळं आज आपण वेगवेगळ्या महामारी असेल किंवा वेगवेगळ्या आपत्ती असेल, तेच त्याचं कारण आहे. त्यामुळं पर्यावरणीय अर्थशास्त्र यामध्ये लोकसंख्या, आपण जर बघितलं, मनुष्यबळ हेच आपलं मोठी इकॉनॉमी आहे भारताच्या दृष्टिकोनातून आपण विचार केला तर. त्यामध्ये सार्वजनिक कल्याण म्हणून पर्यावरण, बाजारातील अपयश, त्यानंतर कोस प्रमेय काय आहे, खर्च लाभ काय आहे, संकल्पना आणि त्याच्यावरती उपाय, त्यानंतर लोकसंख्या सिद्धांत, जसं लोकसंख्या वाढली तर आपलं उत्पन्न पण वाढत चालणार आहे. त्यानंतर त्याचं प्रजनन क्षमता, विकृती, मृत्यूदर, जन्मदर, वय, संरचना. जसं आपण पाहिलं तर चीनचं धोरण, जे त्यांनी हम दो हमारा एक या धोरणाचा अवलंब केला आणि आज चीनची दशा बघितलं तर सर्व जे एज म्हणजे कार्यक्षम असणारी लोकसंख्या आहे ती कमी झालेली आहे आणि आपण त्या तुलनेनं भारताची जगामध्ये सर्वात जास्त कार्यक्षम असणारी लोकसंख्या आहे. त्यावर आधारित 9व्या घटकामध्ये आपल्याला 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात. पुढचा घटक 10वा, भारतीय अर्थव्यवस्था. आता आपल्याला भारताची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने विकसित होत गेली, वाढ होत गेलं, भारतातील आर्थिक वाढ, त्याचा नमुना आणि संरचना, त्यानंतर कृषी, उद्योग, सेवा, ग्रामीण विकास, शहरी विकास, पायाभूत सुविधा, जमीन, गरिबी, असमानता, हे जे भारतीय
भारतीय अर्थव्यवस्थेचे जे महत्त्वाचे घटक आहेत, या घटकाला समोर ठेवून आपल्याला 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत या 10व्या घटकावर. त्यामुळे आपल्याला प्रत्येक संकल्पना ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असणार आहे. त्यामधील सर्वच बाबी समोर ठेवून प्रश्न विचारले जातात. तर बघा, अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम, त्याबरोबरच त्यावर आधारित विचारले गेलेले प्रश्न, मागील प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण आणि याच विषयावर आधारित PDF नोट्स, शॉर्टकट नोट्स वेगळ्या, PDF नोट्स वेगळ्या, ह्या सर्व तुम्हाला उपलब्ध होणार आहे SM क्लासेसच्या माध्यमातून. जर तुम्हाला या विषयासाठी क्लास जॉईन करायचा असेल तर 9689 047738 या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे देखील संपर्क साधून तुम्ही क्लास जॉईन करू शकता. क्लास सुरुवात होणार आहे 14 ऑगस्ट पासून 15 डिसेंबर किंवा सेट परीक्षा 39वी जी सेट परीक्षा होणार आहे त्या परीक्षेच्या कालावधीपर्यंत. धन्यवाद.